नमस्कार, मी तेजस्वी महेंद्र पाचारने तुमचं सगळ्यांचं स्वागत करते चक्रेश ऑफ फावे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. जसं की तुम्हाला माहिती आहे, लाडकी बहीणची KYC सुरू झालेली आहे, पण त्याच्यामध्ये आपल्याला बरेचसे असे प्रॉब्लेम येतात. मग ते प्रॉब्लेम नक्की काय आहेत आणि आपण त्याला कशा पद्धतीने टॅकल करू शकतो ह्याच्याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आहे. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही ती KYC कशी करावी आणि जर त्याच्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर त्याचे काय सोल्युशन आहेत. तर चला नक्की आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. चक्रेश ऑफ फार्मचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर चला आपण सुरुवात करूया आपल्या नवीन व्हिडिओला. KYCची प्रोसेस जाणून घेऊया. सगळ्यात पहिला जो प्रॉब्लेम येतो तो लाडकी बहिणीची योजनेची वेबसाईट चालत नाही आहे. आता वेबसाईट चालत नाही तर KYC कशी करायची. मी आधीच्या पण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे की वेबसाईट जर चालत नसेल तर तुम्ही सकाळी 5 ते 6च्या दरम्यान या वेबसाईटवरती लॉग इन करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला OTP हे लवकरात लवकर मिळतील आणि तुमची KYC प्रोसेस पूर्ण होईल. आता KYC प्रोसेस करतानाच दुसरी एरर येते ती की तुम्ही तुमचं आधार कार्ड टाकता आणि तुम्हाला लगेच त्याच्यावरती एरर येतो की सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही आहे. तर ॲक्च्युली हा प्रॉब्लेम काय येतो आहे, काही जणांना आहे जून, जुलै किंवा ऑगस्टचे पैसे पण आलेले नाही आहेत. तर आता समजा तुम्ही काही जॉब करताय, तुमचा ITR तुम्ही जर फाईल करताय, तुमचं इन्कम हे जास्त आहे, तुम्ही तुमची ITR जर फाईल केलेली असेल तरीही देखील तुम्ही त्या योजनेमध्ये समाविष्ट नाही आहेत. तुमचं नाव आहे ते त्या योजनेतून कमी करण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा पण तुमचा आधार कार्ड टाकता तेव्हा तुम्हाला हा एरर मेसेज येतो आहे. आता KYC करताना तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात, जसे की KYC करताना सरकारी कर्मचारी आणि विवाहित अविवाहित या पर्यायामध्ये काय निवडू. आता KYC करताना तुम्हाला दोन्ही ठिकाणी येसच निवडायचे आहेत. पहिला प्रश्न आहे व्यवस्थित दिलेला नाही आहे, त्याच्यामुळे तो आपल्याला समजत नाही, म्हणून दोन्ही प्रश्न जेव्हा पण तुम्ही कराल तेव्हा तुम्ही येसच निवडायचे आहेत. आणि जर समजा तुम्ही निवडताना तुमचं जर आधी होईच्या जागी नाही झालेले असेल तरी देखील काळजी करू नका. तुमच्या आधार कार्ड नंबरवरून कुटुंबाची माहिती, तुमची शासकीय कर्मचारी आहात की नाही याची माहिती मिळते. त्याच्यामध्ये तुम्ही काय लिहिलेले आहेत किंवा काय सिलेक्ट केलं आहे ह्याच्यावरून काही प्रश्न पडत नाही आहे. तुमच्या आधार कार्डवरून ते व्यवस्थितपणे पडताळले जाईल. त्याच्यामुळे याच्या बाबतीत तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही आहे. आता तुम्हाला आणखीन एक प्रश्न पडेल की KYC तुमची एडिट किंवा दुरुस्त होते का. आता जेव्हा पण तुमची KYC होते तेव्हा सक्सेसफुली मेसेज येतो की तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. अजूनपर्यंत त्याच्यामध्ये एडिट करण्याचं काही ऑप्शन आलेलं नाही आहे आणि जर तसं जर काही ऑप्शन आलं तर आपल्याला व्हिडिओद्वारे नक्की कळवण्यात येईल. आता काही जणांना हा पण प्रश्न पडतो की वडील किंवा पतीचे आधार कार्ड नंबर का घेतलेला आहे. तर वडील किंवा पतीचा आधार नंबर घेण्याचं म्हणजे फक्त एवढंच आहे की शासन आहे सर्व गोष्टी तपासून बघणार आहे की तुमचे वडील शासकीय कर्मचारी आहेत का, तुमच्या घरामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत, त्यांच्या नावावरती कोणत्या कोणत्या रजिस्टर आहेत, म्हणजे तुमच्या पतीच्या किंवा वडिलांच्या नावावरती कोणत्या कोणत्या गोष्टी रजिस्टर आहेत हे सगळी पडताळणी केली जाणार आहे. आणि त्याच्यातून पण नंतर ज्या पण महिला आहेत ज्या त्याच्यामध्ये पात्र होणार नाही आहेत त्या कमी केल्या जाणार आहेत. तर ह्या सगळ्या प्रोसेस करण्यासाठी वडील आणि पतीचा आधार नंबर घेतलेला आहे. आणि जर तुम्हाला तुमची KYC नीट पद्धतीने पूर्ण झालेली आहे की नाही हे चेक करायचं असेल तर पुन्हा तुम्हाला त्या साईडवरती जायचं आहे, तुमचा आधार क्रमांक आणि कॅप्चा टाकायचा आहे आणि मी सहमत आहे केल्यानंतर तुम्हाला मेसेज येईल की तुमची जी KYC आहे ती पूर्णपणे यशस्वीरित्या पार झालेली आहे. मग अशाच पद्धतीचे नवीन नवीन व्हिडिओ आणि माहिती तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून जे पण व्हिडिओ येतील ते नक्की तुम्हाला पहिले मिळतील. आणि हा व्हिडिओ तुम्ही ऐकल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे धन्यवाद.